धन्यवाद साहेब. सर्व चराचरवासी देवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्व योगी, साधक, तपस्वी, ऋषीजन, संत परंपरा, परमपवित्र भगवा ध्वज, देव देश धर्माचं आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू आणि धर्मबलिदानानं तुमची आमची सुनता होण्यापासून आपलं रक्षण करणारे धर्मवीर संभाजी महाराज, शंभू महाराज. चातुर्वर्ण व्यवस्थेचे कर्दनकाळ आणि हिंदू समाजाला लागलेला वर्णव्यवस्थेचा कर्करोग नष्ट करण्यासाठी अव्याहतपणे झुंजलेले मुसलमान आणि ख्रिश्चनांच्या लांगुल चालनाला, भूलथापांना न बळी पडता या मातीची अस्मिता टिकवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, म्हणजे हिंदू हृदय सम्राटांची पण ह्या देशाला शृंखला लाभली आहे. हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवप्रभू, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि तुम्ही आम्ही ज्यांना अनुभवलं, पाहिलं, बघितलं, ज्यांच्या वक्तृत्वाने, विधानाने, ज्यांच्या कार्यशक्तीने, क्रियाशक्तीने, ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्र भारावला आणि भारताला आदर्श असं एक भारावलेला काळ ज्यांनी दिला ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. या सर्वांच्या चरणी अभिवादन करून, सर्व देवतांना अभिवादन करून, सर्व योगीजन, क्रांतिकारक, थोर पुरुष आणि आपल्याला आजची लाभलेली तगडी अशी ताकदवान मंडळी ही व्यासपीठावर बसली आहेत. मुळात प्रमुख वक्ता जरी मी असलो तरी मला ज्यांचं वक्तृत्व ऐकायचा मोह पडला आणि मला वाटलं की माझं राहू द्या, आता तुमचं बोला, पण तरी त्यांनी आवर्त घेतलं. असे मुरलीधर जाधव, दवणे साहेबांनी तर पायतान काढून काढण्याची भाषाच केली, चांगली रांगडी, कोल्हापूर जिल्ह्याला शोभणारी. तुमच्या तालुक्याला, तुमच्या विभागाला लाभलेलं प्रतिभासंपन्न असं चरित्रवान, प्रतिभासंपन्न, कलावंत, विद्वान असा सुसंस्कृत आमदार, सुशिक्षित आमदार, म्हणजे ते म्हणजे मूळ म्हणजे तुमचं भाग्यच म्हणावं लागेल. नाहीतर काय होतं, बाटल्यांवर आणि बोकडांवर आमदार याची परंपरा, विकृती चालू झालेली आहे. तर असा देव देश धर्माच्या भगव्या झेंड्याच्या कृपाछत्राखाली असलेला आमदार तुम्हाला लाभला. डॉक्टर मिंडसेकरांसारखा आमदार आपल्याला, सुजित मिंडसेकरांसारखा लाभला, त्यांची उपस्थिती लाभली. आणि सावरकरवादाचा पाया ज्यांच्यामध्ये आहे, अंतःकरणात अंश ज्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे, असे कुलकर्णी सर विशेषतः आपण त्यांना 2 मिनिटं ऐकलं, पण सगळ्याच वक्त्यांनी माझी पंचायत केली की आम्हाला ह्यांचं ऐकायचंय. खरं तर मला ह्यांचं, मी असा विचार केला होता की शिवभक्त असतील, कुठचे तरी अलबते गलबते नेते असतील आणि मग मला बोलायचं असेल. पण हे नेते इतके दर्जेदार आणि वक्ते सुद्धा इतके दर्जेदार आहेत, त्यांचा पिंड सुद्धा शुद्ध आहे. राष्ट्रभक्तीत कुठेही खोट नाहीये, राष्ट्रभक्तीत कुठेही थोतांड नाहीये. शुद्ध विचार, राजकारणाचं सगळं अवसान बाजूला सारून राष्ट्रभक्तीचं उदात्त ध्येय गाठण्यासाठी स्पष्ट विचार, जी आजची आवश्यकता आहे. आताच तुमच्या तालुक्यातल्या सन्माननीय पोलिसांनी मला एक नोटीस बजावली आहे, पत्रावळी, की शब्द जपून वापरा, भावना, भाषेचा, कुठच्या व्यक्तीचा, कुठच्या समाजाचा, जातीचा उल्लेख करू नका, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू. म्हणजे काय, मी घाबरून गेलो ही नोटीस बघून. म्हणजे आता व्यासपीठावर बोलावं की नाही बोलावं असा प्रश्न माझ्या ठाई पडला. अशा पत्रावळ्यांच्या म्हणजे रद्दी माझ्याकडून महिन्याला जात असेल 2-5 हजाराची. त्यांचा दोष नाही विचारांचा, त्यांचा दोष नाही विचारांचा. रजा अकॅडमी मुंबईत मोर्चे काढते, त्यांनाच मार खावा लागतो. भिवंडीमध्ये जगताप आणि गांगुर्डे नावाचे आमच्यासाठी दिवस रात्र जागणारे पोलीस स्वतःचं व्यक्तिगत कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात, माती करतात. त्यांच्या मुलांची शिक्षण सुद्धा पूर्ण होत नाहीत, कारण 48 तास बाप ड्युटीवर असतो. मुलांच्या, बायकोच्या, बहिणीच्या, आईच्या आजारपणाकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसतो. त्या पोलिसाचा दोष नाही, दोष आहे सत्तेचा. नपुंसक बडवलेले बैल सत्तेत बसल्यानंतर पोलिसांची अवस्था यापेक्षा दुसरी काय नाही. काय असतं, देव देश धर्माला मानणारा झुंजार नेता जर सत्तेत बसला, नरेंद्र मोदींसारखा जर मुख्यमंत्री आम्हाला लाभला असता, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंगांची परंपरा जर आमची चालली असती तर दुर्दैवानं ही वेळ आमच्यावर आली नसती.
पण झालं काय, इंग्रजांच्या हस्तकांच्या हातात सत्ता गेली आणि इंग्रजांच्या हस्तकांनी इंग्रजांची इतकी चांगली पॉलिसी, इतकी मस्त यंत्रणा योजनात्मक इथे राबवली की बोकडा आणि बाटल्यांवर निवडणुकांची प्रथा पाडली. अस्मिता मारायची, अस्तित्व राहिलं तर चालेल पण अस्मिता मेली पाहिजे, कारण अस्मिता मेल्याशिवाय कुणाला गुलाम करता येत नाही. आणि पद्धतशीरपणे गेली 60 वर्ष काँग्रेस नावाच्या भस्मासुरानं या देशामध्ये अस्मिता मारण्याचं काम केलं. मी विधानं जी करणार आहे मी त्याचा राजकीय आणि सामाजिक अशी काही वेगवेगळी उदाहरणं देणार नाहीये, कारण देशाची सत्ता उत्तम असल्याशिवाय, राज्यकर्ता उत्तम असल्याशिवाय देशाची भूमीची, समाजाची, संस्कृतीची, शिक्षणाची कुठचीच खाती चालू शकत नाही. त्याच्यामुळे समाजकारण आणि राजकारण वेगळं नसतं. अख्खं जे काय असतं माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ते निव्वळ राजकारण असतं. फक्त छत्रपती शिवप्रभूंसारखा राज्यकर्ता जर लाभला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी थडगी उभारली जातात, आणि जर नपुंसक बडवलेले बैल राज्यकर्ते लाभले तर मेलेली भूत सुद्धा जागी होऊन देशाच्या उरावर बसतात. आणि आज अकबरुद्दीन ओवेसी असेल, अजमल कसाब असेल, अफजल गुरु असेल, अशी देशद्रोह्यांची मालिका ह्या देशामध्ये गौरवाने नांदते आणि तिचे पोशिंदे राज्यकर्ते अजमल कसाब आणि अफजल गुरु साठी वातानुकूलित एसी कोठड्या बांधतात. अजमल कसाबच्या डोळ्यावर सर्जरी, ऑपरेशन करायचं होतं, शस्त्रक्रिया करायची होती, 15 लाख रुपये खर्च झाला. अजमल कसाबला फाशी जी दिली आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या महानिर्वाणाची बातमी इतकी मोठी झाली होती की घाबरलं होतं सरकार. कुणाच्या साड्या तर कुणाच्या चड्ड्या ओल्या झाल्या आणि मग पंचायत झाली केंद्राची पंचायत झाली की बाळासाहेबांनी जिवंतपणी तर छळलंच, पण आता महानिर्वाणाने पण छळतायत. मग घ्या डेंगूने मेलेल्या अजमल कसाबचं प्रेत आणि फासावर लटकवा. अजमल कसाबला फासावर द्यायला यांची माय वेळली आहे का? यांनी काय फासा बिसावर दिला नाही, ते तर भारतातल्या डासांची मेहरबानी आहे. त्याला डेंगू झाला होता आणि तो डेंगूने मेलाय. देशातल्या राजकर्त्यांना देशभक्ती कळली नाही. शेतकरी मरतोय तेव्हा ह्यांना भडव्यांना लाज वाटत नाही. आया बहिणी विधवा होत आहेत यांना लाज वाटत नाही. अजमल कसाब यांच्या बाप असावा, आईचा नवरा असावा, तसा यांनी पोसला. अफजल गुरु जावई असावा, तसा दिल्लीत ठेवला. संसदेवर हल्ला करणारा आणि अचानक उठून फाशी द्यायला लागले. याच्यामध्ये राजकीय समीकरण आहेत. हिंदूंना टोप्या लावणारी कंपनी सध्या देशाच्या केंद्र सत्तेत बसलेली आहे आणि त्या देशद्रोही पिलावळीला ह्या देशाच्या संसदेतून बाहेर काढायचं असेल तर तुकोबारायांचा एक अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावरे त्याला. एखादा विंचू जर तुमच्या देवाऱ्याजवळ आला, तुमची देवपूजा चालू असताना, तर तुम्ही असं समजू नका की माझ्या देवभक्तीने हा विंचू प्रेरित झालाय आणि विंचू सुद्धा देवभक्तीत लीन होण्यासाठी आलाय. बिलकुल नाही. विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावरे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. अजमल कसाब, अफजल गुरु, अबू असीम आझमी हे जायंट रॉबर्ट नावाचं जे काही सोंग आपल्या देशाच्या केंद्र सत्तेत पंतप्रधान म्हणून बसलंय, रिमोट कंट्रोलचा एक बावला जायंट रॉबर्ट. ते रॉबर्ट चालवले जातात ना रिमोटवर, मालक वेगळा असतो, चालतो तिसरा. असे काही जे राज्यसभेतून निवडून आणून, लोकसभेतून नाही, कारण लोकशाहीचा लोकनेता हा पंतप्रधान असला पाहिजे. पण जो काँग्रेसची धुणी चांगली धुवू शकतो, मोऱ्या साफ करू शकतो, घोटाळे पचवू शकतो, काँग्रेसचा भ्रष्टाचारात कमावलेला आर्थिक, आपले अर्थनीती अर्थतज्ञ आहेत ना मनमोहन सिंग, अर्थनीतीने ते भरून काढू शकतात, मुलामे लावू शकतात, असा पंतप्रधान पाहिजे. हा गुरु गोविंद सिंगांचा शीख असता तर ह्याने प्रतिशोध घेतला असता देशद्रोह्यांचा, पण हा देशद्रोह्यांचा चाकर झालाय. म्हणून हा गुरु गोविंद सिंगांचा शीख असूच शकत नाही. त्यांनी नेसलेली पगडी, नेसलेली, बांधलेली नाही, नेसलेली पगडी ही सोनिया गांधींची साडी आहे आणि सोनिया गांधींनी नेसलेली साडी ही मनमोहन सिंगांची पगडी आहे. सोनिया गांधींची साडी ही मनमोहन सिंगांची पगडी आहे. गुरु गोविंद सिंगांच्या पगडीचा त्याने अपमान केलाय, उपमर्द केलाय. आज देशाची परिस्थिती इतकी भयंकर आहे की 950 कोटी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये केवळ अल्पसंख्याकांसाठी ठेवलेले आहेत. तुमच्या आमच्यासाठी काय नाही. या आमदारांनी स्वतःचा फंड तर वापरायचा, पण स्वतःच्या मोलमजुरीने कमावलेला कष्टाचा पैसा पण वेळेला त्यांना वापरावा लागतो. यांना द्यायला पैसे नाहीत, फंड नाहीये, कारण यांचे फंड नको त्या धंद्यांमध्ये घुसलेले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रतापगडाच्या थडग्याभोवती संरक्षण उभं करतं. आदिल शहाने अफजल खानाला दिलं नसेल एवढं सैन्य
महाराष्ट्र सरकारने त्या थडग्याला दिलेलं आहे. थडग्याविषयी हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप मुळात नाहीच आहे. थडग्याभोवती जे उदात्तीकरण झालेलं आहे, थडग्याभोवती ज्या खोल्या उभारून त्याचा उदो चाललाय, तिथे खुळी आमचीच काही लोक नवस बोलायला जातात. अफजल खान मौलवींच्या अंगात येतो, या अल्लाह शिवाजीने दगा किया. मग भडव्या तुझा दगा नव्हता करायचा तर काय सत्कार करायचा होता का? साप विखारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कुलकर्णी काका एक वाक्य आहे, साप विखारी देश जननीचा ये घेऊ चावा. साप विषारी देश जननीचा ये घेऊ चावा. औचित गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. अर्थात अफजल खान. काका मामा बोलून बोलवलं, नंतर काकांना झोपवलं. काकांचं काम केव्हा झालं काकांना सुद्धा कळलं नाही आणि पुतण्यांना पण कळलं नाही. काका गायब. सय्यद बंडा धावून आला. जीवा महालाने स्वतःचा पराक्रम दाखवला. 12 बलुतेदार, 18 पगार जातींनी जाती भाषा प्रांत वर्ण सगळं मोडून भेदाभेद सारा अभंगर मानून या हिंदूंचं संघटन उभं केलं होतं छत्रपतींच्या नेतृत्वाखाली. आणि आज अक्षय तृतीयेची, जिचा क्षय होणार नाही, अक्षय्य म्हणजे जिचा क्षय होत नाही, अक्षय तृतीयेची शिवजयंती आपण करताय. आता त्या शिवजयंतीला अनुसरून शिवकृती व्हायला लागेल आणि मग मात्र या देशद्रोही पिलावळीची पळताभुई थोडी होईल. मगाशी उल्लेख करताना माननीय वक्त्यांनी सांगितलं, शिक्षक मतदारसंघातले आपले आमदार आज आपल्याला म्हणजे सुसंस्कृत आमदारांची परंपरा लाभली आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुद्धा भगवानदादा आपल्याला उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा सांगितलं की विकृत इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. मी स्वतः 96 कोळी मराठा आहे. मी कुठच्याही व्यासपीठावर समान विषय समान आशयाचेच बोलतो, कुठेही छल कपट करत नाही. आज संभाजी ब्रिगेड नावाची एक आलतूफालतू संघटना उभी राहिली आहे देशद्रोह्यांची, मंबाजी ब्रिगेड. अफजल खानाला जो जाऊन मिळाला छत्रपतींचा चुलता, त्याचं नाव होतं मंबाजी. मुळात हिचा अंतरंग मंबाजीचा आहे, पण नाव घेतलंय संभाजी ब्रिगेड. आणि या देशद्रोह्यांनी असं ठरवलंय, देशद्रोही हस्तकांच्या माध्यमातून, ISIच्या माध्यमातून, मुस्लिम संघटनांच्या ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून की हिंदूंमधले खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ शोधायचे. सूर्याजी पिसाळने रायगडाचा गुप्त दरवाजा दाखवला. खंडोजी खोपडे अफजल खानाला जाऊन मिळाला. तो जरी मेला असेल, शिवप्रभूंनी खंडोजी खोपड्याचा चौरंग्या जरी केला असेल, तरी त्याचा बाडगा वंश आजही या देशात या भूमीत आहे. आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता. त्याच्यावर उपाय म्हणून छत्रपती शिवप्रभूंनी सोन्याचा नांगर फिरवला आणि खचलेली मानसिकतेला उभार दिला. उत्थान केलं मानसिकता खचलेल्यांचं की त्याने गाढवाचा फिरवला तर मी सोन्याचा फिरवतो, खच्चीकरण करू नका. पण काय झालं, काही भागात तो नांगर सोन्याचा फिरवायचा राहिला आणि गाढवाचा नांगर अबाधित राहिला. त्याच्यामुळे काही गाढवं सुद्धा महाराष्ट्रात जन्माला येत आहेत. त्यापैकी संभाजी ब्रिगेड, मंबाजी ब्रिगेड, मराठा मेवा संघ या अशा संघटना आहेत ज्या हिंदूंमध्ये फूट पाडतायत, खोटा इतिहास रचतायत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी, माऊली ज्ञानेश्वरांविषयी अपशब्द वापरून मेलेल्या जातींना, जातीवादाला, द्वेषाला जिवंत केलं जात आहे. का तर हिंदू जातीत फुटला पाहिजे. बाटल्या आणि बोकडांमधून तो बाजूला झाला, उरलेला हिंदू जातीत फुटला पाहिजे. माळी वेगळा, मराठा वेगळा, कोळी, साळी, कुणबी, आगरी, भंडारी आणि आता तर धनगरांची संघटना सुद्धा उभी राहिली आहे. त्यांनी होळकरांचं, मल्हारराव होळकरांचं निशाण घेतलंय. काय चाललंय? परमपवित्र भगव्याचं एकमेव निशाण या राष्ट्राला तारू शकतं. दुसरे लंगोट या देशाला फक्त मारू शकतात. या देशाचा राष्ट्रध्वज आहे, विश्व कल्याणाचा संकल्प, वैराग्याचं पावित्र्य, तेज, ज्या उगवत्या सूर्याचा रंग सृष्टीला अंधारातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य पहिल्या सूर्याच्या किरणामध्ये म्हणजे आर्चिसमध्ये असतं. त्या सूर्याचा पहिला रंग असतो भगवा. म्हणून सृष्टीला अंधारातून बाहेर काढणारं निशाण असावं म्हणून हा ध्वज आहे भगवा. आपल्याला कुठचा लंगोट ध्वज म्हणून घ्यावा लागला नाही. आपल्या पूर्वजांनी प्रचंड अभ्यास केला होता. आजची स्थिती देशाची इतकी बिकट आहे की या भगव्याशिवाय देशाला पर्याय नाही. आणि जर कोण तुम्हाला सांगत असेल की भाषेवर नियंत्रण करा, म्हणजे हा उलटा न्याय आहे. ज्या स्त्रीवर बलात्कार होतोय तिला सांगायचं की तुझा आवाज 52 डेसिबलच्या बाहेर चाललाय, वरचा बघ किती शांत येतो. तो लुटमार करणारा दरोडेखोर, हरामखोर तो शांत असणारच. आक्रोश करणार जो अत्याचार होतोय ज्याच्यावर